त्या गोष्टी आपण बघूया. सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे आपण पहिल्यांदा 2-3 गोष्टी शिकलो. एक तर गुड रिलेशनशिप तुमच्या आरोग्यासाठी सर्वात चांगलं टॉनिक आहे. दुसरं आहे इंटेलेक्च्युअल कॅरेक्टर, म्हणजे कोणता आजार झाला तर अचूक अभ्यास करा, अचूक योगा करून अचूक अभ्यास. तिसरं आहे मोरल कॅरेक्टर. मोरल कॅरेक्टर म्हणजे तुम्हाला तुमच्या गुणामध्येच तयारी असली पाहिजे सर्व गोष्टी. आपण नेक्स्ट याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट त्यांचं आहे मोड ऑफ लिव्हिंग अँड हॅबिट्स. आता दिनचर्या कशी असली पाहिजे. डेटिंग बॅलन्स डाएट, आपण आपला आहार हा बॅलन्स असला पाहिजे. दिवसातून सर्वात जास्त पाणी पिलं पाहिजे. त्याचे पॉईंट आहे रिसर्च पॉईंट आहेत. हे असे काय आपण असं बोलून तुम्हाला सांगत नाही. त्यांना रिसर्च जे रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत. आपण बघू बॅलन्स डाएट म्हणजे काय. ड्रिंकिंग, रेग्युलर एक्सरसाइज, म्हणजे आपल्यासोबत गुड रिलेशनशिप पण पाहिजे, इंटेलेक्च्युअल कॅरेक्टर पण पाहिजे, मोरल कॅरेक्टर पण पाहिजे. सोबत आपल्या मोड ऑफ लिव्हिंग आरोग्याचा चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला रोज व्यवस्थित आहार असला पाहिजे, पाणी जास्त पिलं पाहिजे, रेग्युलर एक्सरसाइज. उन्हामध्ये किती सनलाईटचा खूप जास्त इफेक्ट पडतो आपल्या बॉडीवर, स्किनवर, त्याचा पण अभ्यास असला पाहिजे आपल्याला. सर्वात महत्त्वाची गोष्ट स्लीप. तुम्हाला डीप स्लीप जर नसेल तर तुमच्या आयुष्यात पण रिसर्चमध्ये डीप स्लीप म्हणजे काय. थोडे डीप स्लीप ज्या झोपून तुम्हाला स्वप्न पडत नाहीये, तुमच्या हालचाल काही होत नाही, तुम्ही मुवमेंट करत नाही, त्याने डीप स्लीप. आणि रिसर्च प्रमाणे तुमची डीप स्लीप एवढी खूप आवाज असते. काही काही लोकांची डीप स्लीप नसतेच, म्हणजे ते झोपले सुद्धा स्वप्न पडतात, झोपले त्यांना असं वाटतं की झोपलं नाही, त्याने ते डीप स्लीप. आणि डीप स्लीप जर त्याची कमी आहे, खूप लोकांची 15 मिनिटं असते डीप स्लीप, नंतर त्यांचे आयुष्य कमी राहते. आणि डीप स्लीप कधी येत असते गुड रिलेशनशिप, इंटेलेक्च्युअल कॅरेक्टरिस्टिक, मोरल कॅरेक्टरिस्टिक, हे सर्व झोपेवर इफेक्ट पाडतात. ते जर इफेक्ट नाही पाडले त्या गोष्टी आपल्या घडतात. दुसरं आहे स्ट्रेचिंग. हे आपण बघूया. गेटिंग रेग्युलर एक्सप्रेस द फ्रेश एअर. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे फ्रेश एअर, जे आपल्या आता काळ कमी भेटत आहे. लंग्स डिसीज जे होतात असतात, एसी जास्त एसीचे एक्सपोजर किंवा कॉम्पॅक्ट, या सर्व गोष्टीमध्ये आपल्या या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या लाईफमध्ये. ह्या लाईफमध्ये जर नसतील तर तुम्ही मोठ्या आजाराला समोर जाणार. These are the very important effect of our. Now next point. Mode of living and manage your stress. आता आपण बघूया the manage of your stress. तुम्हाला स्ट्रेस तुम्ही कसा मॅनेज करणार. आणि सर्वात बेस्ट असं म्हणलं जाते की सेलिब्रेशन. सेलिब्रेशन इज वन ऑफ द वे टू मॅनेज द स्ट्रेस. व्हॉट इज द सेलिब्रेशन. आपण बर्थडे सेलिब्रेट करतो, लग्नाचा अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो, हे असं करत नाही तर आपला आनंद भेटतो. द सेलिब्रेशन इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर टू मॅनेज युअर स्ट्रेस. प्रॅक्टिस ऑफ मेडिटेशन, मेंटेन हेल्दी वेट, डोंट स्मोक, स्पेशलाइज विथ द फ्रेंड अँड किंवा टाइम आपल्या फॅमिली स्पेंड विथ द नेचर, लर्न समथिंग न्यू. अशा काही गोष्टी आहेत आपण नवीन काहीतरी शिकलं पाहिजे. हे भल्याही गोष्टी तुम्हाला छोटे वाटत असतील पण आपल्या आजारावर खूप इफेक्ट पडतात, आपल्या शरीरावर खूप इफेक्ट पडतात. पहिले आपण बघूया व्हॉट इज द सेलिब्रेशन. सेलिब्रेशन मध्ये तुमच्या घरामध्ये सेलिब्रेशन होत नसेल तर तुम्ही पण स्वतः बिमार पडणार, तुमची लाईफ पण बिमार होते. कारण की आनंद कधी तयार होत असतो घरामध्ये काहीतरी जेवायला असेल कोणाचं, त्याने सर्व रोज सकाळ संध्याकाळ एकच सकाळी जेवायचं संध्याकाळी जेवायचं चालेल. दॅट इज नॉट असं म्हणलं. यू आर नॉट स्टे इन द होम, यू आर स्टे इन द माइंड. वी आर द नॉट स्टे इन द होम. आपण घरामध्ये कधी राहतो तो आपल्या दिमागात राहतो. असं म्हणलं जाते की आपण 70% आपण स्वतःशी बोलत असतो, 30% फक्त आपण स्वतःशी बोलत असतो. तर आपण दुसऱ्याला बोलायचं असतं. सेलिब्रेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. सेलिब्रेशनमुळे काय होत असतं की आपल्या अंगातल्या आपल्या शरीरातल्या आपला एक इमोशन तयार होते. इमोशन एक हॅपी इमोशन क्रिएट होते आणि आपण या गोष्टी करतो. हे जर आपला डे मध्ये नसेल तर या गोष्टी आपल्याला क्रिएट होतात. या गोष्टीमध्ये आपण एक छोटा फॉर्म्युला तयार केलेला आहे. दॅट इज द जीवनशैली. हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. माझ्या पेशंट मला विचारलं तर आपण एक्सरसाइज कशी केली पाहिजे. तर आयडियल फॉर्म्युला दॅट इज सायंटिफिक फॉर्म्युला. द 3 स्टेज ॲरोबिक एक्सरसाइज, अनॲरोबिक एक्सरसाइज अँड फ्लेक्सिबिलिटी. तुमच्या एका घंट्याचा रोजचा व्यायाम असला पाहिजे. आणि एका घंट्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे याच्यामध्ये डिवायडेशन, सायंटिफिक डिवायडेशन. 40 मिनिटं तुम्हाला ओपन ग्राउंडमध्ये फिरायचं. क्लोज ग्राउंडमध्ये नाही, क्लोज रूममध्ये नाही, जिममध्ये नाही. जिम फक्त 10 मिनिट म्हणले जाते.
तुम्ही बघा ना, जे जास्त जिम करतात ते लवकर कधी कधी त्यांना कार्डियक अरेस्ट ड्यू टू द लॅक ऑफ ऑक्सिजन. हे हा सायंटिफिक फॉर्म्युला आहे. तुम्हाला ओपन एअरमध्ये 40 मिनिटं चालायचं, असं म्हणजे 40 मिनिटं चालायचं. असं नाही की 10 मिनिटं चालणार, 10 मिनिटं नाही, 40 मिनिट चालल्यानंतर तुम्हाला घाम येतात. नंतर आहे 10 मिनिटं तुम्हाला अनएरोबिक एक्सरसाइज. तुम्ही एका रूममध्ये योगा करू शकता, मेडिटेशन करू शकता. आणि तिसरं आहे 10 मिनिट स्ट्रेचिंग, म्हणजे एका घंट्याचे डिव्हायडेशन. हे तुम्ही वाढू पण शकताय. पण आयडियल तुम्हाला वेळ भेटत नसेल घेऊन जरेतून तर तुम्हाला हे करावंच लागेल. याच्यात नाही केलं तर बॉडी सर्व करून जर हे नाही केलं बिमार पडणार. म्हणजे हे सर्व ते 7 पॉईंट आहे, सर्व बॅलन्स चालले पाहिजे. नुसतं गुड रिलेशन राहून चालणार नाही, नुसतं मोरलेक्स कॅरेक्टर चांगले असेल तर चालणार नाही, नुसतं इंटेलेक्च्युअल कॅरेक्टर चांगलं चालणार. हे सर्व बॅलन्स असले पाहिजे. तेव्हा आता आपण ठीक राहतो. त्या गोष्टी व्हॉट इज ॲरोबिक एक्सरसाइजचं आपण जर हे बघितलं तर तुम्हाला इथे कळेल. मी जे सायन्स सांगते तर 4-6 व्यायाम खूप चांगले असतात शरीरासाठी. एक सायकलिंग, नॉट अ जिम द जिम, इन द रोड, ऑन द रोड. सायकलिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. स्विमिंग इज द बेस्ट एक्सरसाइज आणि ॲरोबिक एक्सरसाइज. वॉकिंग, रनिंग, स्किपिंग आणि त्या गोष्टी ह्या थोडा आवड जाते तुम्हाला. पण तुम्हाला 40 मिनिटामध्ये जे तुम्ही ॲरोबिक एक्सरसाइज तुम्ही काय पण निवडू शकता. वॉकिंग पण निवडू शकता, स्विमिंग पण निवडू शकता. आणि त्यापैकी एकदा एक तर निवडावायचं लागेल तुम्ही. आणि तुम्ही बाहेर पडता या गोष्टी तुम्हाला बऱ्याच लोक करतात. ते जे लोक करत आहेत नाही हे तुम्हाला करावं लागेल. दॅट इज द ॲरोबिक एक्सरसाइज. तिथं ऑक्सिजन जास्त असते, जिथं ऑक्सिजनमध्ये आपण जास्त हे करतो तिथं आपण त्याला म्हणणार ॲरोबिक एक्सरसाइज. दुसरं आहे अनॲरोबिक एक्सरसाइज. त्याच्यामध्ये ते जिम मधले गोष्टी आहेत, सर्व गोष्टी. जिम मध्ये असं म्हणतात सायंटिफिकली, जिम मध्ये आपण आता कशाला जिम, आता गव्हर्नमेंट म्हणते एक ओपन जिम तयार करायचं, नवीन कायदे येणार आहे. आम्ही लॉ स्टुडंट, लॉचा पण अभ्यास करतो. तेव्हा मला असं कळलं की बऱ्याच कोर्टामध्ये केसेस पडल्यात की ओपन क्लोज जिम नको, इथं AC आहे आणि आपण घाम काढतो. ओपन जिम तुम्ही बघत आहे महानगरपालिका ओपन जिम तयार करते. ओपन जिम या बेसवरच करते. WHO इन्स्ट्रक्शन देतो सेंट्रल गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंट महानगरपालिका ओपन जिम. आणि जिम जरी करायचं असेल तर तुम्हाला 10 मिनिटात ते 20 मिनिटं. पण ॲरोबिक्स हे सर्वात जास्त करायचं. दुसरं आहे स्ट्रेचिंग. स्ट्रेचिंगची काय हे आमच्या वेबसाईटवर तुम्हाला बघायला भेटते स्ट्रेचिंग कोणकोणत्या करायच्या. त्या सर्व गोष्टी तुम्हाला 1 घंटा रोजच्या स्वतःसाठी काढायचं. तुम्ही जर या तुमच्या सेमिनारमध्ये तुम्ही काय घेऊन जात असाल तर 4-5 गोष्टी घेऊन जा. गुड रिलेशनशिप, इंटरनॅशनल कॅरेक्टर, मोरल कॅरेक्टर अँड दॅट इज द एक्सरसाइज. एक्सरसाइजचे 1 घंटा तुम्हाला तुम्ही स्वतःसाठी जर 1 घंटा जर काढला नाही, तुम्हाला माहिती आहे भविष्यात तुम्हाला खूप आजार होते. बऱ्याच पेशंट आम्ही बघतो की पेशंट आम्ही चालायला सांगितलं तर शुगर कमी होतात, वजन कमी होते, हॅपी राहतात आणि औषधी पण चांगलं काम करतात. नुसत्या औषधी कधी आजार बरे करत नाहीत. आजार बरे करण्यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. दुसरं आपण जर बघितलं असेल, नेक्स्ट स्लाइड बघूया आपण. आपला आहार. खूप पेशंट मला विचारत असतात तुम्ही आहाराबद्दल काय काय सांगतो. सर्वात पर्यंत बॅलन्स डाएट. मी तुम्हाला फोटो दाखवेल त्याचा. बॅलन्स डाएट आपण बघूया बॅलन्स डाएटमध्ये काय. आणि वेळेवर जेवण. तुमच्या जे काय वेळेवरचं जेवण आहे त्यामध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर या 3 गोष्टी जर झाल्या पाहिजे, त्यामध्ये काही खाल्लं नाही पाहिजे असं सायन्स सांगतो. तेव्हा डाएटचे प्रकार आहेत, म्हणजे त्याचे ड्युरेशन किती असलं पाहिजे. काही लोकांची लॉंग ड्युरेशन होऊ शकते, काही लोकांची शॉर्ट ड्युरेशन राहू शकते. पण तुमचा टाईम हा हर एका टाईम वेगळा राहू शकतो. तुमच्या बिझनेसवर, तुमच्या व्यवहारावर, तुमच्या हर एका गोष्टीत तुमचे टाईम वेगळे राहू शकतात. पण ते टाईम तुमचे परफेक्ट असले पाहिजे. जेवणामध्ये अति गोड जे सर्व गोष्टी खाऊ शकता, पण अति गोष्टी नाही. त्या गोष्टी जास्त होतात तर यात तुम्हाला पॉयझनच होणार. जिथं अति आहे तिथं आजार आहे, जिथं कमी आहे तिथं पण आजार आहे, जिथं बॅलन्स आहे तिथं आरोग्य आहे. लक्षात ठेवा, जिथं अति आहे तिथं आजार आहे, जिथं कमी पण आहे तिथं आजार आहे, आणि जे बॅलन्स आहे ते निरोगी आहे. ते कोणत्या पण गोष्टी पाणी पण अति झालं तर बिमार आहे, कमी जरी झालं तर बिमार. मीठ जरी जास्त झालं तर बिमारी आहे, कमी जरी झालं तर बिमारी आहे. साखर जरी झालं तर बिमारी आहे, कमी जरी झाली तर बिमारी. दॅट इज बॅलन्स. काय असं सांगते की आपण आपला आहार बॅलन्स असला पाहिजे. कोणतीच गोष्ट अति पण नको, कमी पण नको. त्या गोष्टीच्या घंट्यात तुम्हाला नवीन आजार होऊ शकतात. हा चार्ट तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. आपल्या जेवणामध्ये सर्वात जास्त काय असलं पाहिजे, काढून जर चालू केलं आपण व्हेजिटेबल फूड सर्वात जास्त असले पाहिजे. स्टार्ची फूड, त्यानंतर प्रोटीन, डेअरी मिल्क, डेअरी प्रॉडक्ट आणि शुगर. शुगर सर्वात वरती. शुगर आपल्या शरीरात पाहिजे पण खूप कमी पाहिजे. हा पिरॅमिड आहे. या पिरॅमिडप्रमाणे आपला आहार असला पाहिजे.
म्हणजे ताट आपलं ताट वाढवून ठेवतात त्या गोष्टी सर्वात जास्त खाली जी येणं भर लागलं पाहिजे. म्हणजे स्टार्ची फूड गहू आहे, तांदूळ आहे, भात आहे, या गोष्टी प्रोटीन मछली आहे, मटन आहे, अंडे आहे, पनीर आहे, या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. डेअरी मिल्कमध्ये तुम्ही दूध आहे, त्या सर्व गोष्टी तुम्ही घेऊ शकता. आणि सर्वात कमी शरीरामध्ये असेल तर साखर. त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आहारावर तुमच्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम पाडू शकतो. त्या छोट्या गोष्टी आहेत तुम्हाला माहीत पण असतील, पण याच्यात तुम्ही जर फॉलो केलं तर तुमच्या शरीरावर खरंच इफेक्ट पडेल. आणि औषधी तुम्ही कोणती औषधी औषधी घेतात ते महत्त्व नाही आहे. महत्त्व हे आहे की तुम्ही तुमची लाईफस्टाईल घेतली. तुम्ही लाईफस्टाईल जर बरोबर नसेल तर तुम्हाला आजार होणार. नेक्स्ट आपण बघूया. खूप लोकांना असते की प्रत्येक असले पाहिजे. त्यासाठी जेव्हा सायंटिफिक ज्या गोष्टी हे असं काही पद्धतीत गोष्टी आहे का आपण जे घेतोय ते स्टडी फॉर्ममधून येतात ते तुम्हाला दाखवतो. 4.5% कॉफी आहे, या ज्या गोष्टी तुम्हाला माहीत असतात, मसाल्याचे पदार्थ आहेत, ज्या पदार्थावर जास्त प्रक्रिया केली जाते पदार्थ खायला नाही पाहिजे. तळलेले पदार्थ आहेत, त्याच्यावर केमिकल जास्त प्रक्रिया केली जाते ते पदार्थ आपण टाळले पाहिजे पथ्यामध्ये. आणि आधी आपण दिले खाण्याची पद्धत, या सर्व गोष्टी पथ्यामध्ये सर्वात महत्त्वाचे कोणती पण गोष्ट अति असली नसली पाहिजे आणि कमी नसली पाहिजे. त्याची जवळचं सर्वात महत्त्वाचे आहे एजिंग. काही आणि वयाप्रमाणे होतात तिला आपल्याला ॲडजस्टच करावं लागतं. वयाचे आजार जसे की तुम्हाला बघितलं असेल चाइल्डहुडमध्ये लहानपणामध्ये आळजमा राहू शकतो, एन्झायटी राहू शकते, स्किन प्रॉब्लेम राहू शकतात. या गोष्टी आपला अभ्यास असला पाहिजे. तुम्हाला माहिती तुमची आजी तुम्हाला सांगते की मुलाचे दात आल्यावर संडास लागत असते किंवा प्रचलित आजार असतात. वयाप्रमाणे ते होतच असतात आणि विशिष्ट दिवसामध्ये कमी पण होतात. गुडघे दुखत आहेत तुमचे वयाप्रमाणे, या गोष्टी तुम्हाला येणार आहेत. आणि त्याच्यावर तुम्हाला इंटलेक्च्युअल पॉवर म्हणजे इंटलेक्च्युअल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे त्याच्यावर तुम्हाला अचूक अभ्यास असला पाहिजे. अचूक अभ्यास झाल्यावर तुम्ही अचूक पद्धतीने जेव्हा काम करू शकता आणि काम केल्यावर तुम्हाला रिझल्ट बघायला भेटतो. जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित त्याला अभ्यास नाही करणार तोपर्यंत तुम्हाला ते आजार कधी बरे होणार. काही प्रॉब्लेम काय तुम्ही बघितलं असेल वयाप्रमाणे तुम्हाला पिंपल्स येतात. बरेच डॉक्टर तुम्हाला सांगते पिंपल्स औषध घेऊ नका. त्याने एज वयाप्रमाणे काही जर बॉडीवर इफेक्ट पडतात आणि ते इफेक्ट पडणार आहेत त्याला तुम्ही थांबवू शकत नाही. त्याला जर थांबवायचे असतील तुम्ही ॲप्लिकेशन एक्सटर्नल ॲप्लिकेशन आपण शक्यतो आम्ही नाही सांगत. ते वयानुसार बरे पण होतात. एजिंग इजर आणि ओल्ड एजमध्ये विशिष्ट प्रकारचे आजार तुम्हाला बघायला मिळतात आणि ते पण आजार तुमचे त्या पद्धतीनं. नेक्स्ट